महाराष्ट्रामध्ये आता पारंपरिक पोशाखात येणं बंधनकारक असणार आहे. तोकडे कपडे किंवा रिव्हिलिंग क्लोथ म्हणजे ज्याने समोरच्याला आक्षेप होईल अशा पद्धतीचे कपडे घालू नयेत अशा पद्धतीचा निर्णय हा करण्यात आलेला आहे. काय सांगू? योग्य आहे. आपण देवाकडे येतो तेव्हा आपल्याला आपली सभ्यता मानणं जरुरी आहे आणि ते असावं, हा रूल असलाच पाहिजे. स्पेशली आता जेव्हा आपली मुलं पारंपरिक पोशाख फक्त ओकेजन्सना घालतात अशा वेळी तर इट इज व्हेरी नेसेसरी दॅट यू हॅव टू वेअर ट्रेडिशनल आउटफिट्स आणि ज्यात सभ्यता दिसून येते हे मुख्य. अनेकदा बाहेरचे पर्यटक सुद्धा इथे येत असतात, त्यांच्याकडनं आपल्या पोशाखाला प्राधान्य दिलं जातं, पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटनासाठी जे लोक येतात ते तोकडे कपडे घालून आलेले पाहायला मिळतात. त्याने संकोच सुद्धा निर्माण होतो. हो, आणि बऱ्याच मंदिरात भारतामध्ये हे कंपल्सरी केलेलं आहे की तुम्ही अमुक एक पोशाख घातलाच पाहिजे आणि तो सभ्य असायला हवा. तो आपण महाराष्ट्रातही लागू केला तर बरं असतं. आणि ते पर्यटक असो की दररोजचे भक्त असो, सेम तीच स्टोरी. निर्णय घेण्यात आलेला आहे की आक्षेपार्ह क्लोदिंग किंवा तोकडे कपडे घालून येणं किंवा वेस्टर्न क्लोदिंग घालून येणं अलाउड नसणार आहे. पारंपरिक पोशाखात येणं बंधनकारक असणार आहे सर्वांना. नाही, असं तर मला वाटतं बंधन नाही घातलं पाहिजे, कारण इथे सगळ्या कल्चरचे लोक येतात. आपण कोणालावरती असं जबरदस्ती करू नाही शकत की तुम्ही हे नका घालू ते नका घालू, कारण सगळ्यांनी घातलं पाहिजे. ज्या प्रकारे मंदिरात येण्यासाठी काय देवाचं कोणीही येऊ शकतं आणि कोणीही जाऊ शकतं. ते काय फक्त प्रार्थना करायला येतात, काही असं कोणाला दाखवायला वगैरे येत नाही. हे प्रत्येकाचं कल्चर वेगळं असतं, तो त्याच्याप्रमाणे राहतो असं मला वाटतं. खरं तर अनेकदा आपण बघितलं गेलंय की कोणी काय घालावं काय खावं याबाबत सुद्धा अनेक निर्णय घेतले जातात. असे निर्णय पर्यटकाला सुद्धा घातक आहे का? नाही, असं काही नाही. पर्यटन म्हणजे लोकांची येण्याची संख्या कमी होईल का या अशा निर्णयांमुळे? नाही, लोकांची संख्या श्रद्धा आहे तिथे तर येणारच. श्रद्धेपोटी येतात सगळेजण इथे. श्रद्धा असली तर सगळीकडे कुठेही काही घाला काही का, त्याच्याशी काही संबंध नाही. फक्त एवढंच आहे की आपण काही गोष्टींना आपण मान्य नाही करत, त्या गोष्टी नाही खाऊ शकत, बस तेवढंच. हिंदू धर्मात आपल्या तोकडे कपडे चालत नाही, पंजाबी ड्रेस साडी चालते. आणि असं तुम्ही घालून देवाला येतात, आम्हाला त्याची आता लोकांना लाज वाटायला लागली. प्रशासनाला आम्ही आणि ट्रस्टीला आम्ही सांगितलेलं, पण सर ट्रस्टीने पण मध्ये बोर्ड लावलेले, ते पण लोक येतात, तर काय करायचं? ह्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी ना. तोकडे कपडे असेल तर सरळ कोणाही सांगा, कोण मिनिस्टर असो कोणी असो, तोकडे कपडे असेल तर बाहेर, फक्त साडीशिवाय चालणार नाही. चिपळूणला पण आपलं मठ आहे, तिथे साडी हे शॉर्ट कपडे असेल तर बाहेर काढतात आणि सरळ सांगा बाहेर काय जीन्स पंजाबी ड्रेस आणि साडी बस, जीन्स पण नाही असं आमचं मत आहे. कारण बाहेरच्या शेगावला पण सांगता सरळ बाहेर लेंगा घालून या, हातकटीवर काय तर असं आहे. तुम्ही आता याच्यावर काहीतरी बघा झालं तर. हे चुकीचं आहे, कारण का लोक ट्रॅव्हलिंग करून पण येतात किंवा ऑफिस वर्क्समध्ये पण येतात, तर मग ड्रेस कोड फॉलो केलं तर कसं येणार सगळेजण. आणि हे रिच्युअल प्लेस आहेत, तर लोकांनी इकडे नॉर्मल ज्यांना जसं सुटेबल आहे तसे यायला पाहिजे. अनेकदा आपण बघतो हे नियम फक्त महिलांच्या बाबतीत लागू केले जातात. जर महिला साडी नेसून येत असतील तर पुरुषांना मात्र जीन्स आणि इतर क्लोथिंग हे ऍप्लिकेबल असतं. त्यांना तशी काही वेगळ्या नजरेने बघितलं जात नाही. त्यांना पण मग ड्रेस कोड दिला पाहिजे, सदरा लेंगा हे पण फॉलो केलं पाहिजे. मग सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज असले पाहिजे. पुरुषांना सुद्धा ड्रेस कोड असायला हवा असं वाटतं का? हां, मग जर एकाला बायस आहे, दोघांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. दोघांनी पण ड्रेस कोड फॉलो केला पाहिजे. दोघांनी म्हणजे काय? पुरुषां- आणि पुरुष हां. दोघांसाठी असं स्पेसिफिक म्हणा. महिला आणि पुरुष दोघांसाठी ड्रेस कोड फॉलो केला पाहिजे. एकासाठी कशासाठी? खरं तर खूप पर्यटक सुद्धा बाहेरून येतात, त्यामुळं त्यांच्या सभ्यतेप्रमाणे त्यांच्या कल्चरप्रमाणे जे कॉस्ट्युम असतात ते घालून येतात. त्यात चुकीचं काय असं वाटतं? असं काय नाही, खूप फॉरेनर्स पण इथे व्हिजिट करतात, टुरिस्ट प्लेस, तर ते लोक तर साडी वेअर नाही करू शकत. मग हे तर चुकीचं आहे ना. क्लोदिंगचं बंधन बरोबर नाही आहे. खरं भक्ती जी आहे आपल्या मनात असायला हवी. आणि जे मला वाटतं असं की जो ट्रेडिशनल अटायर आहे तो घातलाही तरी ठीक आहे, पण एक प्रॉपर अटायर टेम्पलमध्ये, आपण एका सोसायटीमध्ये राहतो तर वेस्टर्न अटायर ही ठीक आहे, पण एक प्रॉपर अटायर असायला पाहिजे. कोणाचे सेंटिमेंट्स
हट नाही झाली पाहिजे. खरं तर असं होतं ना की बऱ्याचदा पर्यटक जे येतात ते त्यांच्या सभ्यतेप्रमाणे कपडे घालून येतात, त्यांच्या संस्कृतीप्रमाणे कपडे घालून येतात. पण आपण भारतात आहोत तर भारताच्या संस्कृतीप्रमाणेही त्यांचे सेंटिमेंट्स पण आपण त्याचे सांभाळायला पाहिजे असं वाटतं. मुळात हा नियम जसं महिलांना लागू आहे तसा पुरुषांनाही लागू करण्यात यावा का? कारण जसं महिला साडी नेसून येतात तर माणसं मात्र जीन्स किंवा इतर अनेक पर्यायी कपड्यांमध्ये आपल्याला पाहायला माझं मत असं आहे की असा कुठलाही नियम ट्रेडिशनल अटायरचा नाही आणायला पाहिजे. एक प्रॉपर अटायर जो आहे आपला, जे पुरुष जे आपला नॉर्मल अटायर घालतात त्यांनी घालावं, लेडीजनी पण घालावं. पण असं कुठलंही अटायर जे दुसऱ्यांचे सेंटिमेंट्स हर्ट करतील, पुरुष असू दे किंवा लेडीज, असे नका घालू. सेंटिमेंटल एक जागा आहे, टेम्पल एक भक्तीची जागा आहे, तर असं हे नाही केलं पाहिजे.